राजकारणात नुसती सहानुभूती असून चालत नाही, तर त्या सहानुभूतीचं किंवा तुमच्या मागे असलेल्या गर्दीचं मतांमध्ये कन्व्हर्जन करणं, मतांमध्ये रूपांतर करणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. या लोकसभेला आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती होती. मात्र ज्यावेळी लोकसभेचे निकाल आले त्यावेळी स्ट्राईक रेट बघितला तर सर्वाधिक चांगला हा शरद पवारांचा होता आणि सर्वाधिक वर्स्ट वाईट कंडिशन जर कोणाची असेल तर ती महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची होती. शिवसेनेच्या काही जागा तर अत्यल्प मताने गेल्या होत्या, ज्याला अत्यल्प म्हणावं, इतक्या कमी मतात शिवसेनेच्या जागा ह्या गेल्या होत्या. या शिवसेनेच्या जागा गेल्या कशामुळे आणि त्यावरच्या उपाययोजना काय, ह्याबद्दल शिवसेनेत कुठे चर्चा होताना दिसत नाही. शिवसेनेचं जे पूर्वंपार चालत आलेलं चिन्ह आहे ते धनुष्यबाण आणि परवा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळालेलं चिन्ह आहे हे मशाल. आणि त्याच पद्धतीनं पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचं जर पाहिलं तर पवारसाहेबांना चिन्ह मिळालं तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसऱ्या बाजूला अजितदादा पवार यांचं जे चिन्ह आहे ते घड्याळ आहे तसं निवडणूक आयोगानं त्यांना दिले. ह्या सगळ्या घटनाक्रमात देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ह्या स्लोगननं तुतारी हे चिन्ह मतदारसंघात पोचवण्यात चांगलं यश आलं. आणि तरीसुद्धा पिपाणी ह्या ज्या डमी चिन्ह होतं, पिपाणी आणि दुसरं एक चिन्ह होतं, ह्या दोन्ही डमी चिन्हांनी एकेका मतदारसंघात अक्षरशः लाख लाख दीड लाख मतंसुद्धा खाल्लेले आहेत. साताऱ्याची एक जागा तर गेली ती पिपाणीच्या गैरसमजामुळेच गेली. पिपाणी ह्या चिन्हानं पिपाणी हे चिन्ह जर तिथं अस्तित्वात नसतं तर उदयनराजे भोसले यांचा पराभव फिक्स होता आणि शशिकांत शिंदे हे तिथले खासदार नक्की झाले असते. मात्र ज्यावेळी लोकसभेचं निकाल आले त्यानंतर शरद पवार स्वस्थ बसले नाहीत, ते लगेच तयारीला लागले. त्यांनी बिगुल आणि पिपाणी हे दोन जी चिन्ह होती, जे तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हाच्या सिमिलर दिसत होते, त्यांच्यात काही साम्य होतं, ती चिन्ह निवडणूक आयोगाकडून त्यांनी रद्द करून घेतली आणि ते स्वतःच्या तुतारी ह्या चिन्हाला सेव्ह केलं. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं मशाल हे चिन्ह लोकसभेत फार काही ताकदीनं पोचवलेलं नाही. उलट उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या उमेदवारांसाठी फार कमी राबताना दिसले. त्याचवेळी एकनाथ शिंदे मात्र स्वतःच्या उमेदवारासाठी अक्षरशः जिल्हा परिषद गटात जाऊन सभा घेत होते, हे देखील सर्वांना माहीत आहे. शरद पवारांना कळतं तेच नेमकं उद्धव ठाकरेंना कळत नाही असं बऱ्याचदा वाटतं. त्यामागचं कारण असं आहे की जे निवडणूक आयोग EVM मशीनवरती क्रमवारी देते उमेदवारांचे, त्यामध्ये पहिला राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर राज्याची मान्यता असलेले पक्ष, अशी ती क्रमवारी असते. आता जिथं जिथं समोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी समोर असेल त्यावेळी घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस हे लगतची चिन्ह येतात आणि त्याचवेळी मशाल आणि धनुष्यबाण हे देखील चिन्ह लगतचेच येतात. यावेळी सर्वाधिक उद्धव ठाकरेंचं जे कमी जागेच्या मार्जिननं ज्या सीटा गेल्या त्यामध्ये धनुष्यबाण ह्या चिन्हाचा रोल फार मोठा होता. कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष पवारसाहेब यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि अजित पवार यांच्या पक्षाला जे घड्याळ चिन्ह दिलं आहे ते रद्द करून त्यांना देखील नवं चिन्ह द्यावं ही मागणी केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही मागणी करायला हवी होती की धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांचं गोठवा आणि त्यांना देखील नवं चिन्ह द्या, मग काय असेल तो आमनासामना होईल. खरं तर हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा काही फायदा तोटा होईल किंवा सुप्रीम कोर्ट असा निर्णय देईल का हे काही सांगता येत नाही. कारण सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत ते कुठेही आरती करायला वगैरे जातात, त्यांचं काही, त्यामुळे त्यांच्यावर फार भरोसा ठेवून उपयोगाचं नाही. मात्र चिन्ह रुजवण्यासाठी काय करता यायला पाहिजे किंवा धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यासाठी काय केलं पाहिजे, मशाल हे चिन्ह घराघरापर्यंत का पोचवलं पाहिजे, कसं पोचवलं पाहिजे, ह्याबद्दल कुठेही ठाकरे यांच्या शिवसेनेत काही विशेष प्रयत्न चालल्याचे दिसत नाहीत. त्यांच्या गटाकडून किंवा पक्षाकडून जी काही वक्तव्य येतात
ते नुसता मुख्यमंत्री झाला पाहिजे, शिवसेनेमुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा फायदा झाला. कबूल आहे, शिवसेनेमुळे फायदा झाला. मात्र शिवसेनेला दांडगी सहानुभूती असून काय झालं, त्यांनी काय मिळवलं, त्या सहानुभूतीचं मतात रूपांतर कसं करता येईल हे उद्धव ठाकरेंना जमलं नाही. आणि अजूनही उद्धव ठाकरे यांना ते जमत नाही आहे जे शरद पवारांना जमतं. आणि ह्याचमुळे जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे तो आज एक्झिट ओपिनियन पोलमध्ये फार मागं दाखवत आहे. त्याचं कारण हेच आहे की मिसमॅनेजमेंट. सर्वच ठिकाणी प्रचाराच्या सभा व्यवस्थित घेतल्या गेल्या नाहीत. लोकसभेला सुद्धा अगदी सहानुभूती असली म्हणून ते काही प्रत्यक्षात मैदानात उतरतं अशातला भाग नसतो. त्याला सिस्टीम ही तेवढीच लावावी लागते. ती लावायची क्षमता शरदचंद्र पवार पक्षात आहे, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाही आहे. अजूनसुद्धा शिवसेनेनं जर व्यवस्थित पावलं उचलली नाहीत तर भविष्यात शिवसेनेच्या जागा सर्वात कमी असल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं त्यांनी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ह्या अशा काही प्रयत्नांना लागणं, शिवसेनेचं जे धनुष्यबाण आहे ते चिन्ह गोठवण्यासंबंधी याचिका दाखल करणं, अशा काही हालचाली केल्याच, त्याला यश केल्या तरच विधानसभेला कुठंतरी यश मिळेल अशी परिस्थिती राहील. अन्यथा लोकसभेला जी परिस्थिती झाली होती त्याच्यापेक्षाही वाईट अवस्था उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची होईल. आणि तसं झालं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल का नाही हे देखील सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी थोडंफार पवारसाहेबांच्याकडून बघून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा असंच आता सध्या वाटतं. तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कमी पडत आहेत का? आणि शिवसेना ह्या पक्ष जर सहानुभूतीचं मतात कन्व्हर्ट करू शकतो का, मतात रूपांतर होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं हे कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.